नाशिक महामार्गावर कसारा घाटात खासगी मिनी बसचा अपघातात 3 जण गंभीर तर 21 जण किरकोळ जखमी। लग्न सोहळ्याला जाताना अपघात झाल्याची माहिती। जखमींवर उपचार सुरू। नांदेडच्या माहूरमध्ये भगर खाल्ल्यानं 50हून अधिक भाविकांना विषबाधा। माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात भाविकांवर करण्यात आले उपचार। सर्व रुग्णांची प्रकृती बरी असल्याची माहिती। लोणावळ्यातील एकविरागड मंदिरात आकर्षक सजावट। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य मंदिरात फुलांची सजावट। भक्तांना मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। कळंबोलीत लाल किल्ल्याची प्रतिमा उभारत केलं ध्वजवंदन। सुधागड विद्यासंकुलात ऐतिहासिक लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारली। विद्यार्थ्यांना लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केल्याचा अनुभव। परळीत 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निघाली भव्य रॅली। वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजच्या वतीनं रॅलीचं आयोजन। रोहा स्थानकात आता 10 ट्रेनला थांबा। मुंबई रायगड प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा। रेल्वेच्या निर्णयामुळे रोहा येथून प्रवास करणाऱ्यांना दिलासा। भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कंपनीतील आंदोलन लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे। मृतक अंकित बारईच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत। कुटुंबातील एकाला आयुध निर्माणीत नोकरी। नंदुरबार शहरातून जाणाऱ्या विसरवाडी खेतिया राज्य महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्यात मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांची तारांबळ। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष।